नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फिरत्या गोष्टीमध्ये. तर आजचा विषय चित्रपटाचा आहे. तर होमबाउंड नावाचा चित्रपट मी बघितला आहे. खूप दिवसापासून बघायची इच्छा होती, काही कारणामुळे जमलं नाही किंवा इच्छा होत नव्हती म्हणून बघत नव्हतो. पण आता वेगवेगळ्या सोर्सेसचा वापर करून चित्रपट पाहिला शेवटी. तर माझं म्हणणं असं आहे की आपण अनेक चित्रपट बघतो. काही मनोरंजनासाठी बघतो, काही कॉमेडीसाठी बघतो, काही वेळ जावा म्हणून बघतो, काही प्रेरणा मिळावी म्हणून बघतो, काही चित्रपट तर फक्त आणि फक्त हिरोला पाहण्यासाठी आपण बघतो. जसं की सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, आता प्रभास, अल्लू अर्जुन यांच्यासाठी बघतो. तर काही चित्रपट डायरेक्टरमुळं, जे अनुराग कश्यप आला, एस राजमौली आला, भारद्वाज आले, त्याच्यानंतर संजय लीला भंसालीचे आले. पण काही चित्रपट आपण आवर्जून बघितले पाहिजेत. असा हा चित्रपट होमबाउंड आहे, जो समाजाला त्याचा आरसा दाखवतो. आणि समाज हा किती क्रूर आहे हे समोर प्रत्येकाला दाखवणारं त्याचंच प्रतिबिंब या चित्रपटातून आपल्याला दिसते. आता तसं पाहायला गेलं तर 3 पात्रांची एक गोष्ट आहे. चंदन, सोहेब आणि सुधा या तिघांची ही गोष्ट आहे. चंदन सुद्धा दलित वर्गातून येतात, म्हणजे लोअर कास्टमधनं येतात. आणि शोएब ऑब्व्हियसली मुस्लिम कॅरेक्टर दाखवलेला आहे. ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की आपल्या भारतामध्ये आता जातीभेद पाळला जात नाही, आता मांडीला मांडी लावून आपण बसतोय जेवायला, एका ताटामध्ये जेवतोय वगैरे, अशा गप्पा अनेक ठिकाणी मारल्या जातात. पण खऱ्या अर्थानं खरंच जातीभेद संपला आहे का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा हा चित्रपट आहे. आणि ज्या पद्धतीनं दलित वर्गातील मुलांना मुलींना वागणूक दिली जाते ते एकदम योग्य पद्धतीनं या चित्रपटातून दाखवलेलं आहे. आणि फक्त यातून जर कास्टचा विषय जर बाजूला काढला तर गरीब मुलं शिकत का नाहीत, त्याच्या मागची कारणं सुद्धा या चित्रपटातून आपल्याला मिळतात. आणि त्याची उत्तरं हा चित्रपट देऊन जातो की बाबा शिक्षण किती महत्वाचं आहे, त्यांना आरक्षण आहे तरी सुद्धा ती लोक का शिकत नाहीत, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा या चित्रपटातून मिळतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सरकारी नोकरी किती महत्वाची आहे आणि का हवी आहे. चित्रपटातून एकदम योग्य पद्धतीने सरकारी नोकरीचं महत्व दाखवलेलं आहे. सरकारी नोकरी फक्त पैशासाठी मिळवत नाहीत किंवा पैशा आणि सुरक्षेसाठी सरकारी मिळवण्याचा प्रयत्न खालच्या वर्गातील लोक करत नाहीत, तर सरकारी नोकरी ही मान सन्मान आणि प्रतिष्ठेसाठी मिळावी यासाठीची धडपड असते. म्हणजे सरकारी नोकरी मिळाली तर समाजामध्ये मला एक मान सन्मान मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, एक समान वागणूक मला तिथूनच मिळेल, त्याशिवाय ती वागणूक मिळणार नाही, हे स्पष्टपणे सांगणारा हा चित्रपट आहे. आणि लॉकडाऊनमध्ये जी परिस्थिती झाली, अघोषित म्हणजे कुणाला सूचना न देता जो लॉकडाऊनचा निर्णय होता तो कसा चुकीचा होता, या चित्रपटामध्ये दाखवले. नक्की पहा.